एक मुलगा होता आणि एक आई. त्या मुलाला वडील नव्हते. एवढी बिकट परिस्थिती त्यांची. लक्ष देऊन ऐका मायबाप सर्वजण, विनंती आहे. परिस्थिती बिकट होती. आई 2-4 घरचे भांडे घासायचे आणि त्याच्यातून जे काही पैसे मिळतील त्या पैशाने आपलं घर चालवायचे, मुलाचं शिक्षण चालवायचे. पण कधी कधी महाराज नशीब सुद्धा साथ देत नाही. पहा, त्या आईने एवढं त्या मुलाला शिकवलं, एवढं दुसऱ्याची भांडे घासून त्या मुलाचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी भरपूर पैसा खर्च केला. पण त्या नशिबाला काहीतरी, नियतीला काहीतरी वेगळंच मान्य असतं. जे नियतीने ठरवलंय कोणीच बदलू शकत नाही. माझा त्या मुलाच्या नशिबात काहीतरी कमी म्हणावं लागल. एवढा खर्च केला त्या आईने, एवढं बिकट परिस्थिती असताना तिने लोकांची भांडी घासली आणि आपल्या मुलाला त्या शिक्षणासाठी पैसा पुरवला. पण त्या मुलाला काही नोकरी लागली नाही. एकतर परिस्थिती बिकट, घरी खायला सुद्धा धान्य नको, अशा परिस्थितीतून आपल्या आईने त्या मुलाला शिकवलं आणि आता एवढा पैसा खर्च करून त्या मुलाला नोकरी लागली नाही. मग आता करायचं काय? मुलगा घरी आला आणि आपल्या आईचे पाय धरले, आईच्या पाया पडला आणि पायावर डोकं ठेवून रडू लागला. म्हणू लागला, आई मला माफ कर, तुझं स्वप्न नाही मी पूर्ण करू शकलो. एवढ्या इच्छेने, एवढ्या प्रयत्नाने तुम्हाला शिकवलं, पण आज मी तुझ्या प्रयत्नात नाही खरा उतरलो. तुझी स्वप्न पाहिली होती ना, ती स्वप्न मी नाही पूर्ण करू शकलो. मला माफ कर ग आई. महाराज, आईने जेवढी सगळी कष्ट केली होती ती सगळी कष्ट एका क्षणात आई विसरून गेली आणि मुलाला उठवलं. उठ बाळा. अरे काय झालं? एकदा अपयश आलं म्हणून काय होत असतं जीवनामध्ये? असं खचायचं नसतं. आईला कष्टाची जाणीव होतेच मायबाप. पण तिथं जर आई खचली आणि मुलाला काहीतरी रागामध्ये 2 शब्द बोलली तर मुलगा जीवाचं काही करू शकतो. त्याच्यामुळे फक्त आईने सगळी संकट, ती जेवढी दुःख सहन केली होती तेवढी विसरले आणि मुलाला सांगितलं, काळजी करू नको, तू काहीतरी काम करशील ना, त्याच्यातून आपलं घर चालेल. आणि मी आतापर्यंत भांडे घासतच आलेले आहे की रे 2-4 घरची, आणखीन 2-4 घरचे भांडे घासण्यासाठी काय करू, आणखी तयारी आहे माझी, तू काळजी करू नको. तर महाराज, कधी कधी एवढं नशीब माणसाचं फुटकं असतं, म्हणजे कपाळ काय असतं त्याचं सरीचं असतं. म्हणजे कधी कधी फुटक्या कपाळाची माणसं असतात काही काही. कितीही त्यांनी चांगलं करण्याचा प्रयत्न करू द्या, होत नाही. चांगलं केलं तरी कधी कधी वाईटच होत. मग आता ठरवलंय त्यांनी चांगलं करायचं, पण चांगलं होत नाही. अशी परिस्थिती आली. एके दिवशी मुलाला अचानक आजारी पडला. मुलगा एवढा आजारी पडला की मुलाचं बोलणं बंद झालं, श्वास घेणं बंद झालं. आता पटकन त्याला मोठ्या कोणत्या तरी हॉस्पिटलला नेण्याची गरज होती. नेलं मुंबईच्या हॉस्पिटलला. त्या मुलाला घेऊन गेली ती आई. पैसा तर जवळ काहीच नाही, कारण परिस्थिती एवढी बिकट. गेलं मायला. आता मुंबईला तर नेलंय. मुंबईमध्ये त्या डॉक्टरांनी चेकअप वगैरे केलं, सगळं MRI काढला आणि त्याच्यानंतर समजलं या मुलाच्या किडन्या काय आहेत, दोन्ही सुद्धा किडन्या फेल झालेल्या आहेत. या किडन्यांनी आता काम करायचं बंद केलेलं आहे. डॉक्टरांनी त्या आईला सांगितलं, तुमचा मुलगा आता वाचू शकत नाही माय. मग ती आई म्हणाली, काय झालंय माझ्या मुलाला, आजार तरी काय झालाय? त्यावेळेस त्या डॉक्टरांनी हात जोडले, पाहिलं त्या मातेकडं आणि सांगितलं, माय तुझा जो मुलगा आहे ना, याच्या दोन्ही सुद्धा किडन्या काय झालेल्या आहेत, फेल झालेल्या आहेत. यांनी काम करणं बंद केलेलं आहे. तुमचा मुलगा आता जास्त दिवस जगू शकत नाही. त्याची आई म्हणाली, डॉक्टर साहेब काहीतरी विलाज असेल ना या गोष्टीवर? त्यावेळेस ते डॉक्टर म्हणतात, विलाज आहे, पण आई तुमच्याकडे पाहून वाटत नाही की तुम्ही त्या विलाजाचे पैसे भरू शकाल म्हणून. बरे विलाजाचे पैसे सुद्धा जाऊ द्या,
पण त्या मुलाला किडण्या जर आता बसवायच्या म्हणलं तर कमीत कमी एक किडनी तरी पाहिजे, दुसऱ्या नवीन किडण्या घेण्याला, कारण किडण्याची खूप किंमत असते, ती किंमत तुम्ही नाही भरू शकणार. मग त्यावेळेस की आई त्या डॉक्टरांना विनंती करते, पाया पडते त्यांच्या, की काय करा, माझ्या शरीरामध्ये 2 किडण्या आहेत ना, त्या 2 किडण्यामध्ये एक किडनी माझ्या मुलाला बसवा आणि दुसरी किडनी जी आहे ती कोणाला तरी विकून टाका आणि त्याच्यातून जे काही पैसे येतील ना, तर पैशाने तुमच्या दवाखान्याचं बिल भरा. असं म्हणणारे जीवनामध्ये फक्त माया असते, माय बाप. दुसरं कोणी कोणासाठी जीव द्यायला तयार नसते, फक्त माय आणि बाप जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. ते आपल्यासाठी जे करू शकतात ते कोणी करू शकत नाही. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये माय बापाला जपा.